नागपूर येथे दिनांक 19 रोजी महामोर्चा भटक्यामुक्त जाती जमातीचा या महामोर्चाला समाजाचे समाजसेवक नारायण शिंदे, धर्मराज बाबर, साहेबराव बाबर, सतीश शिंदे व अन्य समाजात बांधवांनी भटक्यामुक्त जाती जमातीच्या समाजाला 20% आरक्षण मिळाल्याबाबत तसेच भटक्यामुक्त जाती जमातीला गाव तिथे घरकुल योजनेचा लाभ मिळण्याबाबत शिक्षणापासून 95% हा समाज भरकटला आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये शासनाने या समाजाचा फेरविचार करावा तसेच जातीच्या दाखल्यासाठी 1961 चा पुरावा रद्द करावा। भटक्याविमुक्त जाती जमातीवर अट्रॉसिटी कायदा मिळावा जो भटक्यायुक्त जमाती जेवला एक कवच म्हणून काम करेल। आज भटक्यायुक्त जाती जमातीच्या लोकांना कुठेही अन्याय अत्याचार होतो अशीच घटना धुळे जिल्ह्यातील राहणीबाळा येथे 5 निष्पापांना शासनाने अद्याप मदत केली नाही। तसेच नागपूर येथील झालेल्या हत्याकांडातल्या आरोपींना अद्याप शिक्षा न देता संबंधित परिवाराला उघड्यावर ठेवणाऱ्या महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी। त्यासाठी दिनांक 19 वार मंगळवार विधान भवनावर लाखोंच्या संख्येने भटक्यामुक्त समाज संघटना यांनी यावं, आपल्या समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठावं। आज देखील महाराष्ट्रात भटक्या विमुक्त समाज संघटनेवर होत असलेला अत्याचार असेच भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आजची जनगणना करावी। कमीत कमी पालमुक्त भटकामुक्त झाला पाहिजे। अनेकांची परिस्थिती नाजूक आहे, त्या कारणास्तव आज देखील भिक्षा मागून काही लोक पोट भरतात, दूध विकून, चारा विकून, छोट्या छोट्या गोष्टी काम करून समाजात जगतात। समाजाला आजपर्यंत शासनाचा कुठलाही लाभ परिपूर्ण मिळत नाही, कारण कागदोपत्री या समाजाला फक्त वटवण्यासाठी वाप केला जातो। निवडणूक माहिती मतदान करा, नंतर या समाजाकडे निवडून आलेले प्रत्येक प्रतिनिधी दुर्लक्ष करतो। म्हणून भटक्यामुक्त जाती जमातीला जागतिक निकषावर सर्व करून 20% आरक्षण द्यावे या मागणीसाठी मंगळवारी महामोर्चाचे आयोजन केले आहे। तरी सर्व समाज बांधवांनी नागपूर येथे यावे असे आवाहन करण्यात आले आहे। मी इंजिनियर नारायण शिंदे सर्व नाथजोगी नाथपंथी डवरी गोसाई भराडी इतर सर्व समाजाला आवाहन करतो की उद्या दिनांक 19 डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तरी तमाम समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहून आपले मोर्चामध्ये आपले जे प्रश्न आहे ते माननीय मुख्यमंत्री साहेबांना द्यायचे आहे। तरी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे ही विनंती आदेश।